नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, येत्या 17 मे पासून अधिक मासाला सुरुवात होणार आहे. अधिक मास हा महिना दर 3 वर्षांनी येत असतो. यंदा ज्येष्ठ अधिक मास असल्याने ज्येष्ठ महिना दोनदा गणला जाणार आहे. अधिक मास हा जवळपास 33 दिवसांचा असतो. हिंदू धर्मात अधिक मासाला, ज्यालाच पुरुषोत्तम मास असे देखील म्हणतात, याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित असल्याने या संपूर्ण महिन्यात भगवान विष्णूंची पूजा आराधना केली जाते. तसेच या महिन्यात लेक आणि जावयाला वाण देण्याची जुनी आणि मंगल परंपरा आहे. यामागे देखील एक धार्मिक शास्त्र आहे. जावयाला श्री विष्णूचे रूप मानून त्याचे पूजन केले जाते. यालाच वाण देणे किंवा अनवाण असेही म्हणतात. आज आपण या व्हिडिओमध्ये अधिक मासात जावयाला कोणते वाण द्यावे, त्याचबरोबर वाण देण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मासात 33 या संख्येला विशेष महत्त्व असते. त्यामुळे मुख्यत्वे करून जावयाला 33 अनारसे दिले जातात. आता अनारसे का दिले जातात, तर अनारशांना जाळी पडलेली असते. असे मानले जाते की अनारशाच्या छिद्राइतकी पापं नष्ट व्हावीत आणि पुण्याचे संचय व्हावे म्हणून अनारसे दिले जातात. एका तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात, शक्य नसेल तर स्टीलच्या ताटात 33 अनारसे ठेवले जातात. त्यावर एक तांब्याचा दिवा प्रज्वलित करून तो सासू सासऱ्यांकडून जावयाला भेट म्हणून दिला जातो. हा वाण देताना काही विधी पाळल्या जातात. त्यामध्ये जावयाला श्री विष्णूचे रूप मानून त्यांचे पूजन केले जाते. लेक आणि जावयाला पाठावर बसवून त्यांचे औक्षण केले जाते. त्यानंतर हातात अक्षता आणि पाणी घेऊन हा अधिक मास फलद्रूप व्हावा आणि माझ्या कुटुंबाचे कल्याण व्हावे असा संकल्प सोडला जातो. त्यानंतर अनारशांचे ताट जावयाच्या हातात देऊन सोबत नवीन कपडे, धोतर, शर्ट किंवा कुर्ता आणि दक्षिणा दिली जाते. लेकीला साडी, चोळी आणि हिरवा चुडा भरून तिची ओटी भरली जाते व दोघांना शेवटी नमस्कार केला जातो. पण जावई आणि लेकीच्या पाया पडत नाहीत. त्यांना लक्ष्मीनारायणाचे स्वरूप मानतो हे लक्षात घेऊन दोघांची मनोभावे पूजा करून त्यांना वाण देऊन त्यांचा मान ठेवला जातो. अधिक मासात जर तुम्हाला फक्त अनारसे द्यायचे नसतील तर 33च्या संख्येत काही वस्तूही दिल्या जातात. त्यामध्ये 33 केळी किंवा 33 इतर कोणतीही ऋतुफळे, 33 लाडू किंवा 33 बत्तासे, मैसूर पाक, 33 तांब्यांची भांडी किंवा 33 सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात. सध्याच्या काळात अनेक जण जावयाला घड्याळ, अंगठी किंवा लेकीला सोन्या चांदीचे दागिनेही भेट म्हणून देतात. अधिक मासात दीपदान श्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे अनारशांसोबत एक दिवा नक्की द्यावा. वाण देताना त्यावर अक्षता टाकून इदम नमम म्हणजेच हे माझे नाही, मी अर्पण करत आहे अशी आपल्या मनामध्ये भावना असावी. हे वाण अधिक मासातील कोणत्याही शुभ दिवशी, विशेषतः एकादशी, द्वादशी किंवा पौर्णिमेला दिले तरी चालते. थोडक्यात सांगायचे तर भक्ती आणि शक्तीनुसार 33 अनारसे, नवीन वस्त्रे आणि दक्षिणा देऊन लेक जावयाचा सन्मान करणे हेच अधिक मासाचे मुख्य वाण आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर श्री स्वामी समर्थ नित्यसेवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.